बीड बंदची हाक ही काय ठरवून दिलेली नाहीये. उत्स्फूर्तपणे ही हाक दिलेली आणि ते बंदचं आपण बोलूया. मात्र आता सुरुवातीला महत्वाचं मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांची भेट झालेली आणि जी भेट सुरुवातीला झाली, जो हुंदका धनंजय देशमुखांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून दिला, निश्चितपणे महाराष्ट्र हळहळला असेल. कारण किती दुःख पचवावं या कुटुंबानं, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर झालेला आहे. एकतर घरातला करता माणूस गेला, त्यातून कुठंतरी सावरून आता बाहेर पडत होते. गाव असेल किंवा देशमुख कुटुंब असेल किंवा मनोजदादा जरांगे असतील, त्यातच आता या पद्धतीचे क्रूरतेचा कळस गाठणारे जे आहेत फोटो समोर आले. पुन्हा या कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे. सुवर्ण, हे फोटो आपण बघू शकत नाहीयेत, आपण तिराईत माणसं आहोत. मात्र हे फोटो आपण बघू शकत नाही तर कुटुंब कसं बघेल? हा मोठा किती दुःखाचा डोंगर असेल. विशेष करून धनंजय देशमुखांनी फोटो बघितले तसं त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत आणि अख्खा महाराष्ट्र सुद्धा हे बघतो आहे आणि महाराष्ट्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे. एवढी क्रूर हत्या, एवढे अशा पद्धतीनं. आणि विशेष म्हणजे संतापजनक गोष्ट अशी आहे की मारणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर हास्य. एखाद्याचा जीव जातोय आपल्या समोर, आपण त्या माणसाला मारून टाकतोय आणि त्याच्यासोबत सेल्फी हसत काढणं किंवा त्याचा व्हिडिओ करणं, त्याचा लोकांना दुसऱ्या लोकांना व्हिडिओ कॉल करून दाखवणं. निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी चार्जशीटमध्ये आलेल्या आहेत की मारहाण करतानाचा एन्जॉय कसं करत होते हे सगळे आरोपी. माझ्यासोबत दोघंही आहेत या ठिकाणी. निश्चितपणे मला एक प्रश्नच पडलेला आहे की या दोघांना विचारू काय, कारण या गोष्टी विचारण्यासारख्या नाहीत. मात्र या ठिकाणी भेट झालेली आहे. या भेटीतून ते दोघं शब्दांनी बोललेले नाहीत. मी जेव्हापासून इथं आलोय दोघं शब्दांनी बोललेले नाहीत. मात्र दोघांनाही कळालेलं आहे, दोघांच्या भावना एकमेकांना कळालेल्या आहेत या ठिकाणी. पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला धनंजय देशमुखांना बोलायचा प्रयत्न करतो. दादा, मला माहित आहे कालपासून तुमची परिस्थिती कशी आहे, मी बघितलेलं तुम्हाला. मनोज दादा आज तुम्हाला भेटायला आले. मी रात्री 2 वाजता बनलो सगळ्यांना की दादाकडे सकाळी जायचं आहे, आपल्याला दादांना भेटायचं आहे. मी असंच जाणार होतो काल, उशीर झाल्यामुळे सकाळी जाणार होतो. रात्री ज्यावेळेस मला बोलायला बसवलं त्यावेळेस एक फोटो बघितला, मी डोळे झाकले, परत डोळे नाही उघडले. मला सहन नव्हतं होत ते सगळं. आणि हा आसुरी आनंद कशाच्या जीवावर घेत होते? हे राजकीय पाठबळ जे आहे 1 नंबरच्या आरोपीला, त्याचं पाठबळ ह्यांना होतं आणि राजकीय पाठबळ त्या 1 नंबरच्या आरोपीला होतं, म्हणून हसत होते ते. त्याचं दुसरं कारण काहीच नाही. तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. हे कित्येक प्रकारचे असे गुन्हे, खून, खंडणी, चोरी, दरोडे, अपहरण केलेले आहेत लोक हे. परंतु निराधार लोक होते, पुढं कुणी आले नाहीत किंवा त्यांना हे चुकीचा माणूस सापडला. हा सरपंच होता, फक्त सरपंच नव्हता तर गाव सगळं गुन्हागोविंदन राहत असणारं त्याचं प्रतिनिधित्व करत होता, सर्वसामान्यच होता तो. परंतु या लोकांनी अशा प्रकारे संपवला. पूर्ण तुटून गेलेलो आहे मी रात्रीपासून. मला काय बोलायचं आणि काय निर्णय घ्यायचा मला काहीच कळत नाही. मी खूप खचून चाललो आहे आणि मी कसं सावरणार याच्यातून सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आई वडिलांना कसं पुढे घेऊन जाऊ, लेकरांना सगळ्यांना कसं काय समजून सांगू हे मला कुठंच काय सुचत नाही. निश्चितपणे धनुभाऊ, सगळ्या महाराष्ट्र हे फोटो बघून तुटलेला आहे. भावनिकदृष्ट्या अगदी हातबल झालेला आहे की फोटो बघून नेमकं काय प्रतिक्रिया द्यावी. संतोष अण्णांच्या मुलांनी हे बघितलंय? मला माहीतच नाही. मी इकडं आलोय ना, मी घरी गेलोच नाहीये. रात्री मी इकडं आलो त्यावेळेसपासून घरीच नाही गेलो. इथंच झोपलो होतो रूममध्ये इथल्या. आणि झोप कुणालाच नव्हती. 2 वाजता पोस्ट बघितली दादांची येणार आहे, मला मग तर झोपच येईना. थांबलो मी तसंच. सगळे 2 वाजेपर्यंत बसलेले होते गावातले लोक सगळे इथं. मला झोप म्हणले तू. आणि मी सकाळी आत्ता फक्त ब्रश केला तुम्ही येणार आहेत म्हणून, आणि परत इथंच रूममध्ये येऊन रडत बसलो होतो. फोन येत होते, आम्ही आहेत तुझ्यासोबत. पण माझ्यासोबत आज मला जे पाहिजे होतं तेच माझ्यासोबत नाही. तुम्ही सगळे आहेत म्हणून तर मी बसलोय, उठतोय, बोलतोय तुम्हाला. माझं सर्वस्व त्यांनी घेतलेलं आहे. मला काही कळत नाही आहे. मी रात्री घरच्यांना मेसेज केला की तुम्ही घर सांभाळा. मी तुटून गेलो. मला काय करावं ते नाही कळत. धनुभाऊ, मी बघितलं तुम्ही इकडं मंदिराच्या बाजूच्या रूममध्ये झोपलाय. जसे फोटो व्हायरल झाले, तुम्हाला घरी जायची हिंमत होत नाही? जाऊ शकत नाही मी आईच्या समोर.
लेकरांच्या समोर नाही जाऊ शकत मी. धनुभाऊ, या फोटो बाहेर आल्यानंतर बऱ्याच हालचाली राजकीय दृष्टिकोनातून रात्रभरात झालेल्या आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे? आज अधिवेशन चालू आहे. मला त्या एकाही माणसावर बोलायची इच्छा नाही. राजकारणी कुठल्याच, ज्यांना हे अभय दिलं त्यावेळेस कळायला पाहिजे होतं त्या राजकारणी लोकांना की आपण कुणाला वाचवायलो. त्यांना गोळ्या घालायची ऑर्डर द्यायला पाहिजे होती. पकडून हे सगळं एवढं दिवस चालवायची काहीच गरज नव्हती. सगळ्यांना माहिती, हे सगळ्यांना माहिती हे कशा वृत्तीचे लोक आहेत. मला बोलायचं नाही त्यांच्यावर, कसलंच एक शब्द देखील मला बोलणार नाही मी त्या गोष्टीवर. किती वेळ निश्चितपणे बघितलं आपण धनंजय देशमुख बोलताना आपण त्यांची अवस्था बघू शकतो. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील आलेले. दादा, तुम्हाला प्रश्न हा आहे की धनंजयने आल्या आल्या जो काय हंबरडा फोडून तुमच्या गळ्यामध्ये मिठी मारली, काय म्हणाल? हे दुःख पचवायची ताकदच दिसत नाही त्यांची. पचवावं लागणार, त्यांना दुःख पचवावं लागणार आहे. मी त्यासाठी धीर द्यायला चाललेलो. त्यांना दुःख पचवावं लागणार, नसलं पचत तरी त्यांना पचवावं लागणार. बिमोड करायचं आपल्याला, ह्या वृत्तीचा बिमोड करायचा, सोडायचा नाही. ठीक आहे, जे व्हायला नको होतं ते झालंय. संतोष भैयाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे, जबाबदारी आपल्यावर. होय, मी कठोर टोकाचं बोलतोय. आपल्या हातात आता तेवढं एकच गोष्ट आहे, संतोष भैयाचं त्यांना बदला घेणं, त्यांचा बिमोड करणं यांचा. येऊ द्या यांना सुटून, जसं यायचं तसं येऊ द्या. वाटतं मी तुमच्या डोळ्यात अश्रू सहसा बघत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात अश्रू येतात डोळ्यात. ते भयंकर कृत्य हो, असं नाही होत राज्यात, देशात असं होत नाही. आणि एवढी काय इतका राग येण्यासारखी चूक नाही आहे. इतकं रोष व्यक्त करायचा किंवा तुम्हाला एवढी चिड आहे, एवढं काही झालेलं नव्हतं. म्हणजे इतक्या चिडीला की झालेलं नव्हतं काहीच. म्हणजे खरं सांगतो, इतकं काय झालेलं, वाद भांडण तंटा हा चालू असतो गावा लेवलवर, तालुका जिल्हा लेवल. एवढा तिरस्कार, इतके क्रूर हत्या करणं, एवढं काही झालेलं नाही. पण ही पैदास पहिल्यापासूनच असली, आजच नाही. ही जी पैदाश आहे ही पहिल्यापासून असलीच आहे. यांना पैसा पद एवढेच लागतात फक्त, मग ते कोणत्याही टोकाला जाते. बिमोड होईल. फोटो व्हायरल झाले तसे धनंजय देशमुख घरात जाण्याची हिंमत नाही म्हणतायत. जावं लागल. माझं सुद्धा लेकरांना काय सांगू म्हणतायत. मी सुद्धा लय कठोर काळजाच आहे. पण शेवटी एवढी घटना बघितल्याच्या नंतर, एवढे फोटो बघितल्याच्या नंतर कोणी पण खचून जाईल. पण त्यांना घरात जावं लागेल, बाहेर यावं लागेल आणि आता लढावं लागेल. बिमोड करायचा. संतोष भैया यांच्यावर असली पाहिजे ती जबाबदारी. आता आपल्या लेकरावरती असली, यांना येऊ द्या सुटून बाहेर. यांना जसं यायचं तसं येऊ द्या, बाहेर येऊ द्या, आत राहू द्या. नसतं मग यांना फाशी होस्तर, गोळ्या घालून फाशी होस्तर लढावं लागणार आहे. दोन्हीतून एक. सुटून आले तर जशाला तसं, आत राहिले तर त्यांना पूर्ण फाशी होईपर्यंत लढावं लागणार आहे धनंजय भैयाला. पाटीलसाहेब, या व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुद्धा बऱ्याच झालेल्या आहेत. मुख्यमंत्री अजितदादाला भेटलेले आहेत, अनेक नेते एकमेकांना भेटलेले. त्यांनी शक्यता आहे की धनंजय मुंडेंचा आज राजीनामा होईल. ते नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे. नसता जनताला न्याय करावा लागेल. हो, जनता काही करू शकते, काही. या निवडणुकीतून तुमच्या एका डोळ्यामध्ये पाणी आणि दुसऱ्यात आग दिसते आहे. आपण पहिल्यापासून असाच आहे, आजच नाही. आपण अन्यायाचा बिमोड करतो. आपण कोणाला पाय लावत नाही. पाय लावणारा किती बी तुरमखान असला, किती जणांची ती पैदास असली, ही पठ्ठ्या सोडित नाही, कोणा अजिबात सोडित नाही. मला ते शरीर उपोषणामुळं साथ देत नाही. मला नाही चालायला येते, त्रास होतो. मला हे जसं कळलं
सिद्धार्थभाई आहे साक्षाला, मी रात्रभर जागा आहे. असा माशासारखा तरफड मारफड करत होता, नाविलाज होता माझा. परंतु आम्हाला लढावं लागणार आहे, आम्हाला असं नाही चालणार आहे. आमच्या संतोषभाई असले पाहिजे. पाठीमागच्या माझ्या मराठ्याच्या पोट्ट्याने माझा बदला घेतला. संतोषभाई बदला होईन. हो, एकदा आपण भिडलो तर एखाद्या गोष्टीला जर मागं लागलोत ना, बिमोड करतो. सगळ्या टोळीचा बिमोड करणार, सोडत नाही कोणाला. संतोष भैयाला न्याय होणार, संतोष भैयाचा बदला होणार. पण पाटील, ज्या पद्धतीनं यापूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता, ज्या दिवशी तुम्ही केजमध्ये आला होता, पहिल्याच दिवशी ज्या दिवशी तुमच्या या सगळ्या आंदोलनानंतर लोकांनी तो फोटो बघितला होता, पण त्यानंतरची तर ही आता अगदी कोऱ्याची परिसीमा ओलांडली की ते फोटो बघितल्यानंतर कुठलाच माणूस स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. इतका वाईट फोटो आहे. अवघड आहे हो, खरंच नाही बघू वाटत आहे सर, खरंच सांगतो मी, नाही बघू वाटत. ज्यावेळेस पहिला फोटो आम्हाला दाखवण्यात आला ना, माहीत आगच झाली. पहिला फोटो भयंकर होता दाखवला, भयंकर. हे आहे ना, हे याला जबाबदार फक्त दाणे आहे, मुंड्या, बाकी कोणी नाही. त्याला पैसे गोड लागले. आत्तापर्यंत हे लोक मोकाट सोडलेले होते. हे कोणाचा पण खून करायचे, जमिनी बळकायचे, प्लॉट बळकायचे, खंडाने मागायचे, हार्वेस्टरवाल्याचे पैसे काय, कारखान्याचे काय, हे त्याला नेऊन द्यायचे. याला गोड लागायचं ते पैसे त्यावेळेस. आणि म्हणून हे मोकळ सोडले, तुम्ही काही पण करा, मंत्रिपदाचा सगळा वापर तुमच्यासाठी. याला सगळा जबाबदार ते पुरावे नाही म्हणतात. इतकं निर्दयी आणि तिरस्कारानं भरलेलं सरकार मी नाही बघितलं आतापर्यंत. इतके निर्दयी नाही बघितलं की तुम्ही इतके तिरस्कारानं भरलेलं. तुम्ही कशाला म्हणतात पुरावे नाही? पुरावे नाही बोलता तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. पुरावे नाही म्हणता. हे लोक त्याचे आहेत, पैसा त्याच्यापर्यंत गेला आहे सगळा. हे खुणं करेपर्यंत त्याला माहिती आहे, खंडणी मागेपर्यंत त्याला माहिती आहे. तो 302 मध्ये आला पाहिजे, तरच हे खरं सरकार खानदानी तरच खानदानी सरकार, नाही तर खानदानी नाही तुम्ही. पण आतापर्यंतच्या 80 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जे काही ॲक्टिव्हिटी सरकारकडून झालेल्या आहेत, आता असं वाटतं का की ते या 302 खुनाच्या गुन्ह्यामध्ये हे केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या दीड महिन्यापासून सरकार विचार पण करत नाही. नाही, त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत. ते अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो, त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला. नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकदा मी सांगतो, पुन्हा डोचू नका मला. तुम्ही इतक्या नीच पायदाशी गुंड संभळीत असल्यावर क्रूर हत्या करणारे मलाही भोगावं लागणार. साधं सोपं समजू नका. तुम्हाला वाटत असेल एवढं सोपं नाही. कुठलं बळ मिळतं? म्हणजे ज्या पद्धतीनं ते हसतायत, सेल्फी काढतायत, कसलं सेलिब्रेशन करतायत की एकीकडे निर्गुणपणे यांची भैया यांची एक रेषा ठरलेली, ती बोलावी लागणार आहे. आता नाविलाज आहे त्याला, आता ती बोलावी लागणार. यांची एक सीमा ठरलेली, एवढंच आपलं. यांचा देव वेगळा, यांचा नेता वेगळा, यांची संस्कार संस्कृती वेगळी. इतक्या नीच पातळीचे ते. हे सगळे सारखे आहेत. हे पुरे सगळे सारखे आहेत. हे सगळे सारखे आहेत. यांच्यात कोणात काहीच बदल नाही. ही टोळी कायम संपवावं लागणार आहे. आणि उभ्या महाराष्ट्राला कळालं, बरं झालं. या राज्यातल्या मराठ्यांना सांगतो आणि जनतेलाही सांगतो, तांब्याभर पाणीसुद्धा या पैदाशील इथून पुढे देऊ नका. म्हणजे बात नाही. इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची केली असती, तुम्ही कसे वागला असतं मराठ्यांना? तुमच्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर असंच वागलं असतं. हे कोण आहे? संतोष भाई, तुमचंच लेकरू आहे मराठा. तुम्हाला वाटत असं हे चांगला आणि तेव्हा चांगला, कोणी चांगला नाही. यांना तांब्याभर पाणी इथून पुढे देऊ नका. यांनी आपल्या लेकराला हल करून मारलं. इतके क्रूर मारलं ना, गँगवार होते त्याच्यासुद्धा मेलं नसेल, कोणी मारलं नसेल. इतकं क्रूर मारलं, भयंकर. बदला होणार, संतोष भैयांचा बदला होणार. संतोष भैया असणार. आणि संतोष भैयांना असायला लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची. धीर धरायचा. उशिरा मिळालेला न्याय सगळं उडत गेलं, कोणाला काय मोजायचं नाही. आपल्याला बदला घ्यायचा. येऊ दे, सुटून येऊ दे, कशी आहेच तशी येऊ दे, सुटून येऊ दे, जेलमध्ये सोडू दे, लढायचं आपल्याला. निश्चितपणे या ठिकाणी आपण बघितलं, मनोजदादा जरांगे यांनी धीर दिला. या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा बदला होणार अशा पद्धतीची
या ठिकाणी त्यांनी एक इशारा सुद्धा दिलेला आहे आणि धनंजय देशमुख यांनी जे आहे आता रडत बसण्यापेक्षा लढावं ही भूमिका सुद्धा मांडली.